ब्रेक नंतर 0 आवर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता राजकारणाशी संबंधित असलेला आणखीन एक महत्त्वाचा विषय, राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा अगदी नेहमीच सगळला जाणारा विषय असतो। त्यावरून सगळेच भरभरून बोलतात आणि गुंडांना राजकारणामध्ये स्थान असणं कसं चुकीचं आहे वगैरे सांगतात। पण प्रत्यक्ष जमिनीवरती म्हणजे ग्राउंड लेवलवरती काय चित्र असतं, तर गावगुंड राजरोसपणे निवडणूक लढतात आणि जिंकतातही। आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यामध्ये हे चित्र दिसतंय। जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री यांना प्रभाग 10 मधून अजितदादांच्या राष्ट्रवादीनं मैदानात उतरवलंय। आणि आता यावर असा दावाही केला जाईल की गुंडाची पत्नी असणं गुन्हा आहे का? तर थोडं थांबा, कारण पुण्यातच राष्ट्रवादीने आणखीन 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत। सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या त्या दोघी जणी। आयुष कोमकर हत्या प्रकरणी या दोघी आरोपी आहेत आणि त्या तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत। याच प्रकरणातला तिसरा आरोपी बंडू आंदेकर हा सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय। तर चौथा उमेदवार आहे गुंड कुख्यात बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर। त्याने प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अर्ज भरलाय। पुण्याच्या उमेदवाराच्या वतीमध्ये माझ्याकडे आता या ठिकाणी माहिती नाही, आणि एक अधिकृत लिस्ट जशी आम्ही मुंबईला प्रसिद्ध केली तसं पुण्यामध्ये एबी फॉर्म अधिकृत लिस्ट त्या ठिकाणी आहेच, योग्य वेळेला पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल। हे जे गुन्हेगारी आणि राजकारणाचं नातं आहे आणि ते निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा एकदा प्रकाशात आले, त्याच्यावरती चर्चा करायला आपण जाऊयात आपले पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडे। मंदार, पुण्यामध्ये एकतर पुणे सातत्याने चर्चेत असतं, कुठल्या ना कुठल्या गुन्हेगारी अशा बातम्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर, आणि त्यामध्ये अशा पद्धतीने इथे सरळ अर्ज भरता येणं गुन्हेगारांना किती धोकादायक आहे शहराच्या दृष्टीने? 16 तारखेला आपण चुकलो तर भविष्यात आपण कुठे पोलिंग घ्यायला जाणार तिथे मच्छी करायला सुद्धा आपल्याला मिळणार नाही। पोचणारे हे सगळे गुंड आहेत, हे गुंड फक्त त्यांच्या आर्थिक हितासाठी गुंडगिरी करतात असं नाही, तर जी अल्पवयीन मुलं आहेत, नुकतीच वयात आलेली आहेत, अशांना गुन्हेगारीचा रस्ता दाखवतात। आपण जर पाहिलं या आंदेकर आणि कोमकर हत्या प्रकरणामधले आरोपी, त्यांची वय पाहिली तर 17, 18, 20, 22 अशा स्वरूपाची ही वय आहेत। ज्या मुलांना फारसं काही कळत नाही अशांना भाईगिरीचं किंवा गुन्हेगारीचं आकर्षण निर्माण करायचं आणि त्यांना गुन्हेगारीकडे आकृष्ट करायचं आणि आपलं काम साधायचं, असा या गुन्हेगारी टोळ्यांचा आतापर्यंतचा कारभार राहिलेला आहे। आणि अशा गुन्हेगारांना जर राजकीय पक्ष निवडणुकीचं तिकीट देत असतील तर हे सगळं पुण्याची गुन्हेगारी वाढवणार आहे, पुण्याच्या मुळावरती येणार आहे। आणि फक्त आंदेकर कुटुंबातील या 2 महिलांनाच नाही, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गजा मारणेची बायको जयश्री मारणे हिला उमेदवारी देण्यात आली। आणि आत्ता आपण जी बातमी सांगितली की बापू नायर याला उमेदवारी देण्यात आली। हा बापू नायर 2021 मध्ये दीपक मारटकर यांची जी हत्या झालेली होती शिवसेनेचे, यांच्या हत्या प्रकरणामध्ये अटक होता आणि काही दिवसांपूर्वी तो जामिनावरती आलेला आहे। त्याच्या आधी निवंगुडे नावाच्या एका व्यक्तीच्या हत्येचा आरोप त्याच्यावरती आहे, तो खटला न्यायप्रविष्ट आहे। दुसऱ्या हत्येच्या प्रकरणामध्ये तो जामिनावरती आहे। अशा व्यक्तीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। आणखी एक नाव आहे ते म्हणजे पिंटू धावडे। या पिंटू धावडेच्या बायकोला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि हे जर असंच सुरू राहिलं तर पालकमंत्री या नात्याने अजित पवार जे सातत्याने म्हणत असतात की आपल्याला पुणे गुन्हेगारी मुक्त करायचंय, अशाने पुणे गुन्हेगारी मुक्त नाही होणार, तर गुन्हेगारी युक्त होईल आणि ही सगळी गुन्हेगारी सामान्यांच्या मुळावर येईल। बरोबर आहे मंदार, पण याबरोबर एक प्रश्न असा निर्माण होतो की अशा पद्धतीने गुंडांना कुठेतरी उमेदवारी देणं किंवा त्यांच्या नातेवाईकांना ही राजकीय अपरिहार्यता आहे का कुठेतरी, आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसची? नाही, राजकीय अपरिहार्यता आहे का नाही याचा विचार त्या पक्षाच्या नेतृत्वाने करायचा आहे। हे गुन्हेगार आहेत, यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे। या लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांच्यावरती जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये असं म्हटलंय की यांनी हत्येचा कट रचण्यामध्ये यांचा सहभाग आहे आणि पोलिसांनी मकोका कायद्याअंतर्गत देखील त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। एका मोठ्या सिंडिकेटचा त्या भाग आहेत असं जर पोलीस सांगतायत, राज्याचं पोलीस दल सांगतंय, आणि राजकीय नेतृत्वाला जर ते कळत नाहीये तर याला अपरिहार्यता कसं म्हणायचं, याला संधी साधूपणा म्हणायचं पूर्वी। नक्कीच मंदार, आणि त्याचबरोबर एका जिल्ह्यामध्ये एक वेगळा नियम, दुसऱ्या जिल्ह्यात दुसरा नियम, अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा दिसून येतात। पुण्यामध्ये जास्त करून हा संबंध फार जवळचा दिसतोय गुन्हेगारी आणि त्याचबरोबर राजकारणाचा। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।